तर निवडणुकीनंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार या चर्चांना उधाण आलंय। 23 तारखेला आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू असं संजय राऊतांनी म्हटलं होतं। त्यावर संजय शिरसाट यांनी राऊतांवर उपरोधिक टोला लगावला आहे। काय म्हटलं आहे शिरसाट यांनी आपण पाहूया। लोकांनी मतदान केलेलं आहे, मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे, तरी काही लोक हे उपद्व्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात। महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते, 23ला निकाल लागतील, 26ला सरकार स्थापन करू। 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत। त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये। हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे फार मोठं षडयंत्र आहे। आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय आहे। संजय राऊतचा हा सॅटेलाइटद्वारे झालेला सर्वे तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो, तो उडता उडता सर्वे त्याला म्हणतात, त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो। म्हणून राजकारणामध्ये त्यांनी केलेले आतापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो। सत्ता जाणार म्हणलं तर सत्ता येणार, असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील। म्हणून संजय राऊतने जे काही भाष्य केलंय ते आम्ही शुभ संकेत मानतो आणि आमची सत्ता निश्चित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं।